बसून उभी होती. कार्ट्या किती वेळ लावलास, एवढा धीर नाही धरवला, सगळं तू भोजन संपवून आलास. रामदेव महाराज म्हणले, आई मी नाही संपवलं. मग कोणी, अगं ज्याच्यासाठी होतं त्यांनी संपवलंय. मग या खोटं बोलायला लागलास. आई खोटं नाही बोलत, खोटं कसं बोलायचं ते माहितीच नाही मला. मग खरं सांग कोणी संपवलं. अगं आई मी पाहिलंय, तू पाहिलंस. हो, या डोळ्यांनी मी पाहिलंय, या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी. आवाज येत नाहीये पेटीचा. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. कसा जेवला सांगू. कमरेवरचा काढून हात, कालविला तो दूध भात, मोडी मुरडीचा कानवला ग. मुरडीचा कानवला जुन्या मंडळींना माहित असेल. ते मुरड हा प्रकार आता गेला ना. माझी आजी म्हणायची, बाई ग ही मुरड का असते. म्हणले आयुष्यात प्रपंचात सुद्धा काही गोष्टींना मुरड घालायला शिकवते ती मुरड. मोडी मुरडीचा कानवला ग, देव जेवला ग, देव जेवला. मोरपली ग त्यानं खीर, तोंडी लाविली कोशिंबीर, हुरका आमटीचा मारियला ग, देव जेवला ग, देव जेवला. आई देव जेवला ग. हे ऐकलं रामा शेट्टींनी. आले होते, पिशवी तिथंच टाकली आणि राऊळात गेले. पांडुरंगासमोर उभे राहिले. म्हटले देवा काय ऐकलं मी आज. रोज मी तुला नैवेद्य समर्पण करतो आणि आज माझ्या 5 वर्षाच्या लेकराकडून तू जेवलास. 40 वर्ष मी तुला नैवेद्य देतो, म्हणजे तू 40 वर्ष उपाशी राहिलास की काय. आज माझ्या नामयाकडून तू जेवलास ना. मला नाही खरं वाटत, मला प्रत्यय द्यावा लागेल, मला पुरावा द्यायला लागेल. आणि मी माझ्या पदरचं नाही सांगत मंडळी. नामदेव गाथेमध्ये नामदेव महाराज स्वतःचं चरित्र लिहितात जणू काही. आणि नामदेव महाराजांच्या गाथेतला अभंग आहे. या प्रसंगामध्ये दामा शेट्टींना दृष्टांत दिला भगवंतांनी. दामा शेट्टींना भगवंत सांगतायत, इथं या खोलीत जरी राहत असलो ना तरी त्यांनी बोलवलं की येणार आहे. आजपासून भगवंताच्या मुखातनं छोटीशी तुपाची धार बाहेर आली आणि जणू काही भगवंत सांगतायत मी भोजन केलंय. उद्यापासून त्याच्या कीर्तनात नाचेन, त्याच्याबरोबर खेळेन, त्याच्याबरोबर नाचेन, बोलेन. असा भक्तीचा अधिकार वयाच्या 5व्या वर्षी प्राप्त केला. आणि पुढे वाळवंटात ज्यावेळी कीर्तन रंगायला लागली त्यावेळी नामदेव कीर्तन करी प्रेमे पुढे नाचे पांडुरंग. असा नाच कीर्तनाचे रंगी प्रे त्या नदीम लावू जगी, अशी भक्तीची पताका जगभर फडकवणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. जनाबाईंची तीच अवस्था, ज्ञानोबरायांची तीच अवस्था. प्रेमाने प्राप्त केला, प्रेमाने भगवंताला. योग्यांना दुर्लभ असलेला भगवंत मी पाहिला त्याला. ज्ञानोबराय म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता धणी न पुरे धणी. काय झालं, सगळा संदेह निघून गेला त्याला पाहिल्यानंतर. मंडळी आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये त्याला पाहणं विसरून जातं, हरवून जातं. म्हणून याकरता आपल्या आतमध्ये असलेला भगवंत जर पाहायचा असेल तर आपल्या प्रत्येक कर्मात त्याला आणावं लागेल. म्हणजे काय, अगा सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा दोषाला. ज्ञानोबरायांनी कर्मपूजा सांगितली. प्रत्येक कर्म त्याला अर्पण करण्याच्या भावनेने करायचं. आणि कुठलं कर्म, तया सत्कर्मी रद्दी वाढवो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्रत्येकाविषयी हृदयामध्ये प्रेम, मैत्री, आदर. आपल्याकडे बऱ्याचदा पाणी अडवा, पाणी जिरवा अशा नाही का सरकारी योजना आखतो, पण आमची माणसं जरा थोडं उलटा कारभार करतात. पाणी अडवा, पाणी जिरवा नाही, याची अडवा.
जगाचं वाटोळं झालं तरी चालेल, माझा प्रपंच सुखी झाला पाहिजे, मी आणि माझा प्रपंच, मी आणि माझं घर, माझी लेकरं बाळ, माझं सगळं उत्तम राहिलं पाहिजे. पण हाच विश्वबंधुत्वाचा संदेश ज्यावेळी ज्ञानोबराय देतात त्यावेळी माऊलींकडे बघा आणि ज्ञानोबरायांना विचारा, माऊली तुमचं काय मत आहे? कुठे काही गुंठाभर जमीन घेऊन ठेवली का? कुठे काही खरेदी केलं का? माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जे झालं सगळं जग माझं आहे म्हणाले. वसुधैव कुटुंबकम असा विश्वबंधुत्वाचा संदेश ज्ञानोबराय आपल्याला देतात त्यांच्या वाङ्मयातून. स्वामी विवेकानंदांसारखा एक संन्यासी योद्धा त्याच भूमीत जन्माला येतो आणि सगळ्या जगभर विश्वबंधुत्वाचं नातं सांगून जातो. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण हा योद्धा संन्यासी ठरला कारण त्या मातीनं दिलेले ते संस्कार, परमेश्वराची लहानपणापासून असलेली भक्ती आणि त्या भक्तीचा परिणाम असा झाला की देव प्राप्त झाला. 9 सप्टेंबरला अमेरिकेतली कडाक्याची थंडी सहन होत नाही म्हणून स्वतःच्या अंगाचं मुटकुळं करून लाकडी पेटाऱ्यामध्ये झोपणारा हा महात्मा, 10 सप्टेंबरला अमेरिकेच्या त्या रस्त्यांवरनं फिरणारा हा महात्मा कुणी ओळखत नाही, पण 11 सप्टेंबरला जागतिक कीर्तीचा महात्मा होतो, हिरो होतो. परमेश्वराच्या अचिंत्य लीलेचं यापेक्षा दुसरं काय वर्णन असू शकतं मंडळी? आयुष्यभर केलेली उपासना, आयुष्यभर केलेला त्याग, संघर्ष हे सगळं पाठीशी आलं आणि कर्मपूजा केली. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. हे भगवंता, मी जे कर्म करीन ते तुला अर्पण करण्याच्या भावनेनं करणार, हे प्रामाणिकपणे मनात यायला लागतं. बरं, इथे दंभाला जागा नाहीये म्हणून भगवंताला अलर्जी जर कशाची असेल तर ती अहंकाराची. त्याला अलर्जी, दंभ आवडत नाही, चालतच नाही. बाकी काही नाही दिलं तरी चालेल, पण हा दंभ आम्हाला इथे नकोय. त्याला प्रेम लागतं, तो प्रेमानेच बांधला जातो. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कृष्णावतारामध्ये त्याला प्रेमाने बांधलं. सगळ्यात पहिल्यांदा कुणी बांधलं सांगा ना? यशोदेनी बांधलं ना. 2 दावं बोट दोरी प्रत्येक वेळी कमी पडायची, पण भगवंत बांधला जात नव्हता. एक क्षण असा आईची दया आली, म्हणलं मैया बांधलो, बांधून घेतलं स्वतःला. त्याच भगवंताला आमच्या जनाबाईंनी सुद्धा बांधलंय. रोज जात्यावर दळण दळायला बसायच्या सकाळी सकाळी आणि देवाला आळवायच्या. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी आविना. एक पांडुरंगा येणार रे बाबा. 14 माणसांचं दळण दळायच्या जात्यावरती. आता जात म्हटलं की बऱ्याच जणांना माहित नाही, इथे आपल्या सगळ्यांना माहितीये, हो ना? नाही, आपल्याकडे नसलं तरी आपल्या सगळ्यांना माहितीये. त्या जात्यावर दळण दळायला बसायच्या. परवा मुला एका आमच्या नवीन मुलीने एका विचारलं, म्हणे ताई जातं म्हणजे काय असतं आणि त्याच्यावर कसं बसायचं? म्हणलं बाई, जात्यावर नसतं बसायचं, त्याच्या शेजारी बसायचं, पण त्याला हात लावायचा, मस्त पाय पसरायचा आणि खणखणीत आवाजात ओव्या गायच्या. आमची दुबईकर मंडळी सगळी म्हणणार आहेत, सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बाबा सगळे म्हणा, सुंदर माझं जात ग फिरते बहुत. उम्या गाऊ तू ये देवा विठ्ठला, ये मा विठ्ठला, ये मा विठ्ठला, ये रे मा विठ्ठला तू ये रे मा विठ्ठला, ये रे मा विठ्ठला तू ये रे मा विठ्ठला. सगळे म्हणा, ये रे मा. शिव शिव दोन्ही फुटते प्रपंचाचे नेते, शिव शिव दोन्ही फुटते. ये रे मा विठ्ठला तू ये रे मा विठ्ठला, ये रे मा विठ्ठला, ओ ये रे मा विठ्ठला, ये रे मा विठ्ठला तू ये रे मा विठ्ठला, ये मा विठ्ठला तू ये रे मा. सासू आणि सासरा
तीर तो तिसरा आणि उभ्या गाऊ घतारा तू ये बा विठ्ठला उभ्या गाऊ घतारा तू ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला ये बा विठ्ठला तू ये बा विठ्ठला तू ये बा तो येतो ना तो बोलावलं तर नक्की येतो म्हणाले. जनाबाईंचा अनुभव आहे आणि तो खरंच यायचा. जात्यावर दळण दळायला बसायचा आणि जनाबाई गायला बसल्या ना पंढरपुरातल्या लोकांना आवाज ऐकू जायचे बाहेर दोन दोन. कथा सांगते जनाबाईंचा आवाज बाहेर आला की सगळ्या लोकांची चर्चा. जणी एकटीच राहते दोन दोन आवाज येतात. ताबडतोब चौकशी केली पाहिजे म्हणले आणि सगळ्यांनी जावं. गावचे पाटील गावचे कुलकर्णी तिच्या झोपडीला घेराव घालावा आणि पाहावं जने आतमध्ये कोण आहेत सांग. जनाबाईंनी पीठ चोपड्यात धरावं. दरवाजा उघडावा. ही गर्दी समोर विचारावं पाटील कुणीच नाही मी एकटीच गातीये खरं सांग जने. 100 माणसांनी दोन आवाज ऐकले. आता तू बरी म्हणते गो मी एकटीच गाते म्हणून. खरं सांग आतमध्ये कोण आहे. जनाबाई म्हणतात पाटील खरंच कोणी नाही. खरं सांग जने. पाटील पांडुरंग आलाय. पांडुरंग तुझ्या झोपडीत कशा पाय आलाय ग. जनाबाई म्हणतात जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. कशाला येतो काय विचारता पाटील. माझ्या हातची जोंधळ्याची भाकर त्याला आवडते म्हणून येतो. होय ग जने तुझ्या झोपडीत येतो आमच्याकडे येत नाही. तुला दिसतो आम्हासनी दिसत नाही. असा लपवून तरी कुठं ठेवलायस. जनाबाई म्हणतात पाटील लपवायचा कुठं असतो. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. त्याला कुठे लपवायचा असतो आणि असा बांधलाय ना काय म्हणता काय विचारता. गळ्यात बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. त्याला बांधून ठेवलाय त्याला पकडलंय आणि कुठल्या दोरानी प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. सगळ्यांची सगळी कामं त्यांनी केली. राजसूय यज्ञामध्ये पांडवांच्या घरच्या उष्ट्या पत्रावळ्या सुद्धा देवाने उचलल्यात. द्रौपदीच्या घरचं भाताचं शीत जेवून तृप्तीचा ढेकर दिलाय अखिल गोड ब्रह्मांड नायकानी. आपण जर आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं नीतियुक्त आचरण ठेवलं तर माझ्यावर विश्वास ठेवा काटा सुद्धा टोचून देण्याची जबाबदारी तू घेतो. मगाशी आपण ऐकलं LIC वाल्यांनी ते ब्रीद घेतलंय पण ते देवाचा योगक्षेम महाम्य तो आमचा सांभाळ करतो. त्याचं ब्रीद आहे निर्वाण आणि गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. पण बऱ्याचदा आमचं असं होतं मी आणि माझं अहंता आणि ममता याच्यामध्ये तो आम्हाला सांभाळतोय हे आम्ही विसरून जातो. आम्ही असे आमच्या जमिनीवर उभे राहतो बरं का. तिकडचं सांगते असे उभे राहतो बांधावर आणि येणाऱ्या पाहुण्याला सांगतो तो डोंगर दिसतोय ते झाड दिसतंय तिथपर्यंतच सगळं माझं. ती धरणी माता हसते. ती म्हणते बाई गो याचा पणजा पण हेच म्हणत गेला. याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा. हा सुद्धा हेच म्हणतोय. आपण सगळे भारतीय मंडळी आहात. मंडळी ज्या भूमीतून आपण आलोय ती पुण्यभूमी आहे. ती धन्यभूमी आहे. धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. अनेक संत महात्मे ती देवभूमी का ठरली. देवांना सुद्धा तिथे अवतार घ्यावेसे वाटले आणि पंढरीश भगवान परमात्मा 28 युगांपासून तिथं उभा आहे. कसा आहे कसं त्याचं रूप आहे. आमच्या संतांनी सांगितलं श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णार्क दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदू वदन तिल पुष्प नासिका कुंदर दन अदर बिंबगत हास्य मंद मंद हास्य मंद मंद हरी हा आनंदाचा कंद सजल नीरद श्याम कनून वरत्न खचित सौवर्णम कुट शिरपेच तुरावर कलगी विराजित कुटिलाल कनिटिलास कस्तुरी तिलक केशरी गंध आनंदाचा कंद कंभकंठ कनक कटक सहरत्न तोडर प्रभानुभासित ललितांगी धृत रत्न मुद्रिका वृंद हरिहा आनंदा
आनंदाचा गंध हरिहा, आनंदाचा गंध हरिहा, आनंदाचा. म्हणून सुख समृद्धी याही पलीकडं एकमेव अद्वितीय आनंद आहे, आपल्या आत आहे. आनंद जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर अनेक प्रकारचे भाडेकरू आतमध्ये येऊन बसलेत. 6 भाडेकरू आहेत आतमध्ये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्या भाडेकरूंना जर आपण बाहेर काढून टाकलं तर हृदयाचा गाभारा स्वच्छ होईल. आणि मग तिथे तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रिते, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आमच्या बोलण्यात तो, आमच्या पाहण्यात तो, आमच्या करण्यात तो, प्रत्येक कृतीत परमात्मा जर आला ना तर आमचं कर्म हे भगवंताची पूजा ठरणार आहे. कर्मे ही शुभ जावा, असं उत्तम कर्म प्रेमाने त्याला बांधता यावं. आणि त्याला द्यावं काय लागतं म्हणाले, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. सगळं द्यायला लागेल, मन द्यायला लागेल, वाणी द्यायला लागेल, शरीर द्यावं लागेल. सावरकरांनी 24 तास भगवंतासमोर नसतील बसले, पण ज्यावेळी अंदमानची काळकोठडी सुनावली गेली त्यावेळी, म्हणजे लंडनहून ज्यावेळी भारतात आणण्याचा प्रयत्न, त्या जहाजातून उडी टाकली समुद्रामध्ये, कोर्टामध्येच लोकांनी विचारावं तुम्हाला भीती नाही वाटली का? त्यावेळी सावरकर उत्तर देतात, मला भीती नाही वाटली कारण भगवद्गीतेचं तत्वज्ञान मी जाणतो. माझा देह नश्वर, माझा देह संपणार आहे, पण माझा आत्मा नश्वर आहे. माझा आत्मा शाश्वत आहे, चिरंतन आहे, माझा आत्मा अमर आहे. आणि म्हणून सावरकर म्हणतात, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. माझ्या आत्म्याला मारणार कुणी नाही. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापि न शोषयति मारुतः. हे गीतेचं तत्वज्ञान ते जाणत होते, म्हणून कर्मपूजा उत्तम केली. संतांनी धर्मपालन करायला शिकवलं, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू गळ्यामध्ये देवी भक्तीची 64 कवड्यांची माळ घालूनच आग्र्याच्या दरबारात सुद्धा उभे राहत होते. ते असं नाही म्हणले आता तिकडे चाललोय मग, असं नाही. आपलं हिंदुत्व सांभाळलं. देवी समोर उभे राहिले तर प्रार्थना करायचे, देवी उभे कादिके आदिशक्ती, शिवानंदिनी भक्त कल्याणिनी, चंडा सुरच्छेदिनी भद्रकाली, निशंभा सुरप्राण संहारिणी, दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये, जगत स्वामिनी राजराजेश्वरी, कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा, शिवाजी रणी दे जय स्वामिनी. कारण रणामध्ये जय देणारी ती शक्ती आहे, त्या शक्तीची आराधना केली. या सगळ्या उपासनेचं सामर्थ्य आमच्या पाठीशी राहावं म्हणून सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य शिकवणारे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी या सगळ्या संतांनी, महापुरुषांनी, सत्पुरुषांनी परमेश्वराला जिंकण्याकरता त्याला काय द्यावं लागतं याचं उत्तर दिलं. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. देवाला द्यावं लागतं, मन द्यावं लागेल, मुखामध्ये अखंड नाम घ्यावं लागेल. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. आमचं बोलणं असं असावं ज्यामुळे दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे म्हणाले. कुणीतरी म्हणाले, शब्द संभल के बोलिये, शब्द के हाथ ना पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव. शब्दाची जखम खूप मोठी असते मंडळी. शस्त्राची जखम भरून निघेल, पण वर्षाच्या शब्दाच्या जखमा आम्ही शिल्लक ठेवतो ना. 25 वर्षापूर्वी आमच्या लग्नामध्ये माझा असा अपमान झाला, आता जाणार नाही मी तिकडे, म्हणून आम्ही 25 वर्षाची दुखणी घेऊन बसतो की नाही सांगा, आमच्याच नातेवाईकांनी. म्हणून ज्यावेळी ही सगळी मंडळी भगवंताकडे जातात ना, मी सांगितलं मग असे, एक याचक होता आणि एक योजक होता. एक उशाशी बसला होता आणि एक पायाशी बसला होता. त्याला त्याची जागा कळली होती. भगवंताचे पाय चेपायला लागला पार्थ अर्जुन. भगवंत म्हणले आता उठतो. झालं असं, जो आधी आला होता तो बसला इकडे उशाजवळ. देव उठल्याबरोबर देवाला आधी अर्जुनच दिसला आणि अर्जुनाची चौकशी देवाने सुरू केली. अर्जुना, अरे कधी आलास, सांगायचं नाही का? बघ मी असं झोपून राहिलो.
तो जगाचा बाप आहे खरं तर. त्याला काय अवघड आहे, पण तरी पण म्हणाले मी असा झोपून राहिलो, तू आलास, मला आधी कल्पना दिली असती तर मी तुझ्या स्वागतासाठी तयार राहिलो असतो. बरं सगळं ठीक आहे ना, अशी अर्जुनाची चौकशी करतायत, पण मागे तळमयाची आग मस्तकाला चढत होती दुर्योधनाची. मी आधी आलोय, माझी चौकशी आधी करावी हे याला कळत नाही का? भगवंतांनी चौकशी केली दोघांची. म्हणाले अर्जुना दुर्योधना तुम्ही दोघंही माझ्या नात्यातले आहात. अर्जुनाशी माझं नातं आहे, आत्याचा मुलगा आहे. अर्जुनाशी माझं नातं आहे, तसं दुर्योधना तू अर्जुनाचा भाऊ असल्यामुळे तुझंही माझं नातं आहे. पण अर्जुन माझ्या नात्यातला आहे तसं तू नात्यातला आहे. अर्जुन नात्यातला, तू नात्यातला. ते नाती गोती शब्द आहे मराठीत, ती गोत्यात आणतात तीच नाती म्हणली बहुतेक. त्यामुळे तुझं माझं नातं आहे. बोला म्हणाले पटकन बोला, वेळ संपत आली. सांगा किती काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? दोघंही म्हणाले देवा युद्ध ठरलंय, युद्धासाठी मदत पाहिजे, तुझी सगळी मदत हवी आहे. भगवंत म्हणले मी मदत करणार, पण माझी अट आहे. एका बाजूला माझं सगळं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा. मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी हातात शस्त्र धरणार नाही, मी युद्ध करणार नाही, मी 4 चांगल्या युक्तीच्या गोष्टी फक्त सांगणार आहे, ज्याच्या बाजूला असेल त्याला. दुर्योधन म्हणत म्हणतो याच्या गोष्टी ऐकायला तिथे काही पंगत आहे, तर लढायचंय. याच्या गोष्टी ऐकायला कुणाला वेळ आहे? तू नको म्हणले मला तुझं सैन्य दे. हा तयारच होता, त्यांनी मागून घेतलं. आणि देवाचं सगळं यादव सैन्य, नारायणी सेना घेऊन दुर्योधन निघाला. अर्जुनाकडे भगवंत बघतायत आणि हसतायत. अर्जुन आनंदात आहे, देव मला प्राप्त झाला. भगवंत म्हणतात तुम्ही माझ्याकडून सगळं मागता, पण मलाच मागायचं विसरून जाता. आपण देवाकडून मागतो, देवाला नाही मागत. देव म्हणतात मी तुम्हाला द्यायला बसलोय, पण आपण त्याला नाही मागत. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, हे धाडस मीराबाईंचं आहे, आपलं नाही. आपण म्हणतो हा माझा, तो माझा, घर माझं, संसार माझा, परिवार माझा, अमुक माझं, तमुक माझं, तसा तोही माझाच देवा. ही लबाडी आहे मला असं वाटतं. मीराबाई म्हणतात मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. इतका निरासक्त भावनेने केलेला प्रपंच भगवंताला जास्त प्रिय आहे. पक्षी अंगणी उतरती, आपुला चारा घेऊन जाती, ते का गुंतून राहती. दिवसभर खेळ खेळणारी मुलगी, आता तसं राहिलं नाही हो. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, आमच्या लेकरांच्या सुद्धा, मुलांच्या सुद्धा. स्क्रोलिंग चालू आहे सतत. डोकं शांत नाहीये, बुद्धी स्थिर नाहीये. एक चित्र आम्ही सहज बघू शकू असे वेळ नाहीये. एक चित्र सहज आम्हाला बघता येत नाही, काही क्षणांपेक्षा जास्त, काही सेकंदाच्या वर. सहज सतत चालू आहे काही ना काही धावपळ. पूर्वीचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवलाय. काय होता हो काळ? प्रतिकूलता प्रचंड होती, पण माणूस समाधानी होता की नाही? खरं सांगा, प्रचंड समाधान. घराघरामध्ये, म्हणजे एखाद्या घरात कुठेतरी टीव्ही असायचा, आणि तो टीव्ही सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट. घरातला एक माणूस कायम अँटिनेवर. तुम्हाला आठवलं मुंग्या गेल्या का नाही का? तरी गुण्या गोविंदांनी चालू होतं ते सगळं पाहणं. आता घरात 4 माणसं, 4ही माणसांची तोंड 4ही दिशेला आहेत, नाही तर मग आपल्या व्हर्च्युअल जगतात आहेत सगळेजण. जग जवळ आलंय, पण माणूस माणसापासून लांब गेला. बहिणाबाई खानदेशातल्या कवयित्री, त्यांनी समाज माणसाला प्रश्न विचारला, अरे माणसा कधी होशील माणूस, लोभापायी माणसाचा झाला रे कानूस. अरे माणसा तुझी नियत बेकार, तुझ्या बरीच बरं गोठ्यातलं जनावर. हे बहिणाबाईंना विचारावं लागलं. आज अनेक प्रकारच्या गोष्टी आपण आजूबाजूला पाहतो, पण मला आज धन्यता वाटते की आपण सगळे पांडुरंगासाठी, विठुरायासाठी आणि या आपल्या परंपरेसाठी इथे एकत्र आलात. म्हणून एकदा आपल्यासाठी टाळ्यांचा जल्लोष करावा. प्रेमाने बंद केलं, प्रेमाने. महाराष्ट्र मंडळ, मला असं दादा मगाशी म्हणाले 700 ना, 700ची संख्या पार झाली. एवढी लोक एकत्र येतात, एका धाग्यामध्ये, एका प्रेमाच्या सूत्रामध्ये बांधली जातात. भगवंताला दुसरं काही नको. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमाच्या सूत्राने आपण इथे आला, म्हणून मला असं वाटतं पांडुरंग आज पंढरपूर सोडून इथंच आलाय. आणि तो जातो, तो कसा जातो? आपण उत्तर रंगात बघायचंय. उत्तर रंग आख्यानाचा भाग नारदीय कीर्तनाच्या पठणीनुसार. मी पूर्व रंगामध्ये इथं थांबते, एकदा अभंगाचा आठव करणार आणि मग उत्तर भागाकडे आपण जाऊया. कीर्तन संपलेलं नाही.
नाही तर म्हणा मध्यांतर झाले, उठायचं की काय आता. नका, पुढच्या संकल्पित वेळेमध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मधला जय जयकार सगळ्यांनी मिळून करायचा आणि मग आपण कथेकडे जाऊया. आर्य मयूर पंतांची ओवी ज्ञानेशाची सुश्लोक वामनाचा अभंग तुकोबरायांचा म्हणतात ना, अभंग तुकयाचा. तसं मोरोपंतांचे आर्यमध्ये मोरोपंत म्हणले, टाळी मृदुरमणीसे उच्च स्वरे करटाळी. बऱ्याच टाळ्यात म्हणाले. पोटाची एक टाळी तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. टिंगली साठी टाळी. कुणाची टिंगल झाली, चेष्टा झाली तर आपण काय म्हणतो मित्रासे देव घोटाळी. टाळा टाळी सटाळी त्यास काळ कवटाळी. जी टाळी जन्म मरणाते टाळी म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. जन्म मरणाला टाळणारी कीर्तनातली टाळी आहे आणि त्या टाळी मागे विठ्ठल हा जो नामोच्चार आहे त्याच्या मागे आज वैज्ञानिकही आम्हाला कारण मिळत आहेत, आध्यात्मिकही कारण आहेत. पायाच्या मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत चालतो, तब्येत ठणठणीत राहते. बघा ना, आळंदी पंढरपूर वाऱ्या करणारी माणसं ऊन पाऊस काटा कुटा चिखल काहीही न पाहता नामाच्या सहाय्याने भजनाची ऊर्जा घेऊन चालतात. आणि तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली जी ऊर्जा आहे ना, तिला सहन करण्याची गरज आहे. फिजिक्सचा नियम आहे ना, एनर्जी सेंट्रलाइज केली की ती जास्त शक्ती देते, ताकद देते. तसं तुमच्या माझ्याही आतमध्ये ऊर्जा आहेच आहे, पण ती झोपली म्हणले. तिला सहन करण्याची, तिला जागा करण्याची गरज आहे. महाराज म्हणाले, ज्ञानोबरा हरिपाठात म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगली मार्गू. दुधामध्ये दही आहे का? आहे ना, पण ते दही जर दिसायचं असेल तर त्याकरता काय करावं लागेल? मंथन करावं लागेल. म्हणजे ते दुधाचं विरजण लावून ताकाचं ते ज्यावेळी आपण लोणी काढू, दह्याचं मंथन करू, त्यावेळी ते लोणी दिसेल. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. दुधामध्ये लोणी दिसत नाही पण आहे, तसा देहातला चक्रपाणी जर दिसायचं असेल तर आपल्याही आतमध्ये असलेली ऊर्जा आम्हाला साठवावी लागेल. आणि त्या चैतन्य शक्तीला साथ घालायचा असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. भोजन हे देहाची भूक भागवतं, पण भजन आत्म्याची भूक भागवणारं साधन आहे. मनाची भूक भागवायची असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. खणखणीत टाळी, सगळ्यांचे हात वर. विठ्ठल 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 बोला. विठ्ठल विठ्ठल
भगवान की काय घडलं? भूवैकुंठ पंढरी असं पंढरपूर क्षेत्राला म्हटलंय. म्हणाले पंढरपूर हे भूवैकुंठ आहे आणि भगवंताचं स्थान आहे, आपण त्याला वैकुंठ म्हणतो. संत म्हणाले तुमच्या वैकुंठापेक्षा आमचं भूवैकुंठ जास्त श्रेष्ठ, जास्त मोठं, एक अक्षर जास्त आहे त्याच्याकडे. म्हणाले भूवैकुंठ. आणि त्याची रचना कशी झाली? नामदेवांचा अभंग आहे. आधी रचली आषाढी एकादशीचा दिवस, पंढरपूरमध्ये ही गर्दी सगळ्या वारकऱ्यांची. आणि त्या पंढरीचं महिमान काय सांगावं? जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर तेथे विठो पाटील त्याचे नाव. तिथला मोकाशी आहे, तिथला पाटील आहे तो. भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर. भूवैकुंठ असलेली ती पंढरी. त्या पंढरी क्षेत्राचं महात्म्य सांगितलं. आधी पंढरी आहे आणि मग तुमची वैकुंठ नगरी आहे म्हणाले. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ आषाढीला सगळ्या वैष्णवांची मंदिरे घडली. बघा सृजनाची मांदी आहे ना ही सुद्धा आपली, असंच आहे ना. सगळी सज्जन माणसं एकत्र येतात. मला असं वाटतं तिथेही सृजनाची, तिथे वैष्णवांची, तिथे सज्जनांची मांदियाळी जमते. चांगल्या माणसांनी एकत्र येणं खूप गरज आहे हो सध्या. नाही तर मी मगाशी म्हटलं तसं याची आडवा त्याची जिरवा असं करणारी माणसं बरीच आहेत. तुला बघून घेतो, कुठे नेतो आपण, सगळं कुठं नेणार आहे सांगा ना. पण हे प्रेम वाटायला आम्हाला संतांनी शिकवलं ना, प्रेम वाटायला शिकवलं. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी.
म्हणून या वाटेवर प्रेमाचं वाटप झालं आणि ही वाट पंढरी भगवंताकडे घेऊन जाणारी ही गर्दी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भगवंताचं दर्शन घेण्याकरता या मोठ्याच्या मोठ्या रांगा. आणि पंढरपुरामध्ये आपल्याला माहिती, बाकी सगळीकडे रुक्मिणी आईसाहेब जरी शेजारी असल्या तरी पंढरपुरात नाही येत त्या शेजारी, त्या पलीकडे आहेत. त्यांचा गाभारा वेगळा आहे. आणि तिकडून त्यांनी हळूच विचारला, हो हे एवढे सगळे भक्त तुमचे आज पंढरपूरला जमा झाले, या सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होणार का? या सगळ्यांना वैकुंठात जागा मिळणार का? म्हणाले तिथे गर्दी केवढी होईल. भगवंत म्हणाले, अगं रुक्मिणी, तुला कुणी सांगितलं? पंढरीला आला म्हणजेच वैकुंठाला प्राप्त झाला असं तुला कोणी सांगितलं? तो दुबईत जरी असला तरी माझ्या वैकुंठाकडे येऊ शकतो. म्हणजे जरी पंढरपूरला नाही आला तरी सुद्धा ठाईच वैसोनी करायचं चित्त आवडी अनंत आळवावं या न्यायाने त्यांनी हृदयात जरी माझं दर्शन घेतलं, मला पाहिलं, तरी सुद्धा त्याला वैकुंठ प्राप्त होऊ शकतो. आईसाहेब रुक्मिणी माता संवाद सुरू आहे भगवंतांशी आणि भगवंतांना म्हणताय, तरी सुद्धा पंढरीला यायला जातंय काय, बिघडतंय काय? आलं पाहिजे, प्रत्येकाने आलंच पाहिजे, पण या सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होणार का? बरं असं कोणी आहे का देवा की जो कधीच पंढरपूरला येत नाही पण त्याला तुम्ही भेटता, त्याला तुम्ही प्राप्त झाला आहात? भगवंत म्हणाले, अगं मीच भगवद्गीतेमध्ये कृष्णावतारात सांगितलंय, यत करोषु यतश्नासी यत करोषि यतश्नासी यत जुहोसि ददासि यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते सगळं मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. पण कुठलं कर्म? तू का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, सत्कर्मच मला अर्पण करायचं आहे. आणि असं कर्म मला अर्पण करणारी जी जी मंडळी आहेत ना, यत करोषि यदश्नासी यत जुहोसि ददासि यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर असं मीच सांगितलंय. त्याकरता पंढरपूरला आलंच पाहिजे असं काही नाही. कामात भगवंताला पाहणारी भक्त सुद्धा मला प्रिय आहे. मग असं कोणी आहे का की जो पंढरपूरला येत नाही पण तुमचं सतत भजन करतो? भगवंत म्हणाले, भरपूर आहेत, पण तुला फार लांब नाही घेऊन जात, मी जवळ घेतो म्हणाले. म्हणून पंढरपुरापासून फार लांब नाही नेलं, जवळच असलेल्या एका गावामध्ये आईसाहेबांना भगवंत घेऊन गेले. आणि येता 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 एका शेताच्या बांधावर उभे राहिले आणि कानावर आवाज पडला, कांदा मुळा भाजी, 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 अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा अवघी मिठाई हा आवाज ऐकला आणि आई साहेबांनी विचारलं, कोण आहे? अवघी मिठाई माझी, कांदा भाजी असं म्हणणारा आहे तरी कोण? त्यावेळी भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं, आता फक्त पहा माझ्या या भक्ताकडे, ज्यांनी आपल्या कर्मात मला पाहिलंय, ज्यांनी आपल्या सेवेत मला पाहिलंय. इथं उगवणारं प्रत्येक रोपट विठ्ठल समजून तो जगवतोय. झालं, मी 10 मिनिटात संपवत्या. उशीर झालाय. प्रत्येक रोपट विठ्ठल समजून तो जगवतोय. आणि पहा तरी त्याच्याकडे, याचं नाव आहे सावता, जातीने माळी. अरणगाव त्या गावाचं नाव.
अरणगावचा भक्त सावता माळी धन्यचा हला अरणगावचा भक्त सावता माळी धन्यचा हला जयाने वनमाळी मोहिला जयाने वनमाळी मोहिला जयाने वनमाळी मोहिला विश्वभरा विश्वंभरतो नाम विभूत्याचे सर्वते दैवते याचे सर्वते दैवते याचे अरणगावचा भक्त सावता नाम विठ्ठलाची भक्ती करता 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 ज्याने आपल्या कामामध्ये मला पाहिलं असा माझा सावतोबा नावाचा आवडीचा भक्त आहे, माझा लाडका भक्त आहे. पंढरपूरला कधीच येत नाही बरं, पण प्रत्येक रोपट विठ्ठल समजून जगवतो. हा जो मळा बोलवलाय ना त्यांनी, तो भक्तीचा मळा आहे, तो प्रेमाचा मळा आहे, तो माझ्या नामाचा मळा आहे. आणि त्या विठ्ठल भक्तीने भरलेल्या माझ्या सावतोबाकडे बघ तरी असे सावतोबा दिसले. आईसाहेबांनी पाहिलं, डोक्याला फेटा बांधलाय, अंगरखाय, खाली करवती कमरेकाठी धोतर नेसलंय, गळ्यामध्ये उपरण आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे. आणि रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं, हाच का हो तुमचा भक्त? म्हणाले हो. पूर्वीच्या काळी विहिरीला मोठ झुंपलेली असायची, मोठ नाडा विहीर दोरी अवघा झाला माझा हरी. ती मोठ काळ्या रंगाची होती, त्याच्यातही त्याला विठ्ठलच दिसायचा. त्या मोठेने पाणी पाजलं जायचं शेताला. बैल होते, बैलांच्या माध्यमातून नांगरणी चाललीये, सुंदर हिरवागार मळा फुललाय. आणि सावतोबांकडे पाहिलं, आईसाहेब, रुक्मिणी माता आणि पांडुरंग त्यांच्याकडे पाहतायत. दुपारची वेळ, सावतोबांची पत्नी दुपारच्या माध्यान्नीचं भोजन घेऊन, डोक्यावर पाटी आहे, त्याच्यामध्ये भाकरी आहे, एका कापडामध्ये बांधलेली ती सगळी शिदोरी, उत्तम भाकरी, ठेचा, झुणका. एकादशी आज मला माहितीये, अजिबात वर्णन केलं तरी तोंडाला पाणी सुटतं असं शेतकऱ्याच्या घरचं सुंदर भोजन. आणि आंब्याच्या किंवा झाडाच्या त्या हिरव्यागार सावली खाली झाडाच्या भोजन करताना मिळणारा आनंद कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये नाहीये. का सुंदर आस्वाद चवीचा. ती मंडळी आता घ्यायला लागली. दुपारची वेळ, माध्यान्नीची वेळ, ते भोजन घेऊन आईसाहेब आल्या. आपले सोलापूर वगैरे साईडचं ते इरकल लुगडं नेसलेलं, कपाळाला रुपया एवढं खसखशीत कुंकू, गळ्यामध्ये एक सौभाग्याचा अलंकार, मंगळसूत्र, प्रचंड शालीनता, कपाळाला एवढं मोठं कुंकू. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, आता कुंकू गेलं, रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणाले, त्यामुळे कुंकू गेलं. आणि आता मी हेही म्हणणं कमी पडेल की टिकलेली जागा घेतली, आता तीही नसते खरं तर कधी. आम्ही हिंदू आहोत ना, मला असं वाटतं, आमचे गुरुजी सांगतात, आम्ही हिंदू म्हणून पतित होण्याला कारण आहेत. का माहितीये? माझ्या नवीन तरुण भावंडांना मी नेहमी सांगत असते, जुन्या मंडळींनी सांगायची गरज नाही, येत वडील जे करी ती तया नाम धर्म ठेवी ती माऊली म्हणते. पण मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे, सांगावं लागेल, बोलावं लागेल आम्हाला. कारण सज्जन निष्क्रिय राहिले की दुर्जन सक्रिय होतात. सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांच्या सक्रियतेला कारण ठरते. आमचं हिंदुत्व पतन होण्याचं कारण आहे काय? आमच्या कपाळाला गंध नाही, कपाळाला गंध नाही, डोक्याला टोपी नाही, मनामध्ये श्रद्धा नाही, बऱ्याचदा मुखाला मंत्राचा स्पर्श नाही, आणि वेळ आली तर हातात शस्त्र घ्यायची तयारी नाही. भक्ती किंवा अध्यात्म आम्हाला पलायनवाद नाही शिकवत, आमची भक्ती आम्हाला निर्भयता शिकवते. कर्तृत्व शून्य नाही बनवत, उलट कर्तव्य प्रवृत्त करते. भक्ती निर्भय बनवते आम्हाला, निर्भयतेचं वरदान देणारी आमची भक्ती आहे. त्यामुळे अशी भक्ती असावी. आणि आज झालंय काय, अध्यात्म श्रवण, कथा, कीर्तन, प्रवचन करणारी माणसं अशी घाबरून आहेत, बोलू की नको, बोलू की नको, आवडेल की नाही. आणि यातलं काहीच जे करत नाही ते फुल कॉन्फिडन्स, समाजामध्ये वाटेल तो व्यवहार करून वागतायत, जगतायत. म्हणून असा अध्यात्म असावं की जे आम्हाला निर्भय बनवेल, जे आम्हाला वेळोवेळी बोलायला लावेल. आमचे गुरुजी म्हणतात, या गादीवर उभं राहिल्यानंतर राग येईल असं अजिबात बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. आता घरामध्ये मी म्हटलं मग असे 4 माणसं आहेत, पण आधी
घरामध्ये आजी असणं, एकत्र कुटुंब व्यवस्थित असणं, आजीने नातीनं आजीच्या गोष्टी ऐकणं. आता 80 वर्षाच्या आजीला 5 वर्षाची नात म्हणते तुला काही कळत नाही, आणि आई वडील हसतात, आमचा बाळ किती गुणाचा आहे नाही का, म्हणजे 2G 3G 4G 5G सगळंच पाहिजे, आजी नको, आजी नको. जुनी माणसं, त्यांचे संस्कार, ते वैभव, इतकी सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीची मंडळी, ती जपणं, ती वाढवणं. आज मला एवढ्या साता समुद्र पलीकडे येऊन सुद्धा आपण मंडळी ही परंपरा जपताय आपल्या लेकरांना. आज ही लेकरं पाहिली ना, मला खरंच भरून आलं की खरंच म्हणजे भारतात न राहून सुद्धा किंवा तिथं नसताना सुद्धा आपली लेकरं पायी वारी तिथं दिल्लीत चालताय. हे भाग्य आहे लेकरांचं, हे इथलं भाग्य आहे पिढीचं. हे त्यांना पाहायला नाही मिळतात, आपल्याला माहितीये. आपण आहोत याचे डोळे, आपण हे पाहू शकतो किंवा त्यांना ते वैभव ते दाखवू शकतो की ही आपली संस्कृती आहे राजा, ही आपली संस्कृती आहे. मी नाही तू खा, हा भाव आपल्या संस्कृतीतला नाही, तर तुला नाही मलाच मिळू दे, ही सगळी ओवाळण्याची संस्कृती आपली नाहीये, आपली नाहीये. इतकी सुंदर संस्कृती जगामध्ये आदर्शभूत ठरावी अशा आपल्या संस्कृतीचं पालन आपली लेकरं पुढची करत असतील तर या कथा, या कीर्तनाचं प्रयोजन दुसरं काही नाही, हेच आहे. आई साहेब रुक्मिणी माता पांडुरंग परमात्म्याला विचारतायत, हा तुमचा भक्त आहे का? पंढरपूरला काय येत नाहीये, एवढ्या जवळ राहतो आरणगाव, पंढरपूर पासून जवळ असलेलं गाव आहे आरणदिंडी, मग आरणगाव पासून पंढरीला यायला जातंय काय? भगवंत म्हणाले तुला उत्तर मिळेल, थांब जरा. माध्यान्नीची वेळ, सावतमांची पत्नी भोजन घेऊन आल्या आणि सांगितलं कारभारी, बरोबर ना, कारभारी बैलांना मोकळं करा, ऊन डोक्यावर आले ती, आता मस्तपैकी जेवायला बसा बरं. आणि त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली छान शिदोरी उघडली, जेवायला वाढलं आणि सावतोबा बैलांना मोकळं केलं, चारा पाणी घातलं आणि जेवायला बसले. पहिला घास अन्न ब्रह्माची प्रार्थना करून पहिला घास मुखात घातला आणि पत्नीने विचारलं, धनी राहून 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 एक प्रश्न सारखा मनात येतो, विचार होतो. म्हणले विचार की, तुम्ही पांडुरंगाचं भक्त आहेसा, कपाळाला टिळा लावता, गंध लावता, बुक्का लावता, गळ्यात तुळशीची माळ आहे, पंढरपूरला कधीच जात नाही, या एवढ्या दिंड्या, या एवढ्या वाऱ्या आपल्या माळेवरनं जातात, तुम्ही कधीच जात नाही. 15 वर्ष झाली आपला प्रपंच सुरू होऊन, आपल्याला 8 वर्षाची मुलगी आहे नांगिता नावाची, नागू नावाची, कधीच आम्ही पाहिलं नाही तुम्ही पंढरपूरला गेला, सांगा ना का नाही पंढरीला जात तुम्ही? सावतोबांनी जेवण आटोपलं, म्हणले कारभारने हा प्रश्न आहे तुझा, सांगतो म्हणले उत्तर. हात धुतला आणि बैलांच्या जवळ गेले आणि बैलांच्या पाठीवर एक थाप मारली आणि म्हणले, पांडुरंग फक्त विटेवर आहे असं तुला वाटतं का? वेदांचं तत्वज्ञान आहे, उपनिषदांचं तत्वज्ञान आहे. एको देव हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, सगळीकडे परमात्मा आहे. तुला असं वाटतं का देव फक्त विटेवरच आहे? असं नाहीये. या बैलात तो दिसतो मला, बैल विठ्ठल शेत विठ्ठल, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठलाने पोट काळी देवी विठ्ठल गे, विठ्ठलाने पोट काळी देवी विठ्ठल विठ्ठल गे,
माझी तुम्ही विठ्ठल गे बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे विठ्ठलावानी मोठ काळी मी विठ्ठल गे सर्व चराचर विठ्ठल सूर्य चंद्र विठ्ठल सगळं विठ्ठल आहे. एखाद्या वृक्षाच्या आधाराने जशी वेल वाढते तशी या प्रपंच रूपी संसारामध्ये या संसारामध्ये माझ्या आधाराने राहणारी तू सुद्धा मला विठ्ठल स्वरूप दिसतेस. माझी मुलगी विठ्ठल स्वरूप आहे. मग मला सांग, हा मळा आपण राखलाय, हजारो वारकरी इथे येतात, जेवतात, आपण त्यांना अन्नदान करतो, शिधा देतो, मग त्यांना उपाशी ठेवून त्यांच्या अंतरंगातला पांडुरंग उपाशी ठेवून आपण पंढरपूरला कसं काय जायचं सांग बरं. म्हणून आपण पंढरपूरला जात नाही. हे सगळं ऐकलं आणि रुक्मिणी आईसाहेबांचा संदेह मिटला, प्रश्नाचं उत्तर मिळालं. पांडुरंग आणि रुक्मिणी आईसाहेब निघून गेले आणि हे सगळं तत्वज्ञान आता पत्नीला सांगितलं सावतोबांनी. पण तेवढ्यात त्यांची ती 8 वर्षाची मुलगी नांगीत आहे, धावत आली आणि मागणारी पिठी मारली, बाबा बाबा शेजारच्या मळ्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी यंदा पंढरीला चालल्यात, बाबा चला ना आपण पण जाऊ पंढरपूरला. आता पत्नीला जे तत्वज्ञान सांगितलं ते मुलीला कसं सांगायचं. पण अधिकार दैसा करू उपदेश हा संतांचा भाव आहे. म्हणून तिला तिच्या भाषेत सांगितलं, बाई नागू आपण पंढरीला नाही जात बाळा. बाबा का जात नाही, चला ना, 8 वर्षाचं वय लेकीचं. कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा. अशा कुळामध्ये जन्माला येणारी संतती काय असते बघा. तुकोबराय म्हणतात, आमच्या वाडवडिलांकडून आम्हाला दुसरं काही नाही मिळालं, आमच्या वाडवडिलांकडून आम्हाला संपत्तीचा वारसा नाही मिळाला. महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची निराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी संपत्तीचा सातबारा नसेल ठेवला, पण संस्कारांचा आणि परमार्थाचा सातबारा ठेवलाय. मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाकडे तो सातबारा हवा. संपत्तीचा नसला तरी सुद्धा परमार्थाचा, उच्च आध्यात्मिक मूल्यांचा, ती शिदोरी आपण पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून आपल्या नागूला, आपल्या मुलीला सावतोबा सांगतायत, बाळा आपण पंढरपूरला जात नाही का. बाबा जात नाही, अगं वेडे, आपण जो मळा सांभाळतो की नाही, या मळ्याचा मालक आहे तो. सांगा ना मंडळी, या सगळ्या कथेमध्ये हे एक वाक्य आम्हाला किती शिकवून जातं. या मळ्याचा किंवा या सगळ्याचा मालक तो आहे हे किती जणांना कळतं. आम्ही बऱ्याचदा माझं माझं मी माझं अहंता ममता या ओझ्याखाली दुःखाला पात्र ठरतो. हा जीव प्रत्येक वेळी सुखाच्या आशेमध्ये राहतो पण वाट्याला दुःख येतं. पण यामध्ये यथा कमलपत्राक्ष, पाण्यात राहून कमळाचं पान जसं कोरडं राहतं तसं आम्हाला संसारात राहता यावं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझे समह शत्रौट मित्रेच. प्रत्येक अवस्थेमध्ये आम्हाला असं स्थितप्रज्ञ, हा भगवद्गीतेतला भगवंताचा आवडीचा शब्द आहे, आम्हाला राहता आलं पाहिजे. बॅलन्स, ज्याला न्यूट्रल आपण म्हणतो, उत्तम राहता आलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, सुख दुःखाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला समतोल जीवन जगता येईल का. सुखी संतोषानं यावे. जुनी माणसं सांगायची, हेही दिवस जातील, असं एक शब्द, एक वाक्य कायम भिंतीवर लिहावं म्हणाले. कारण हे वाक्य सुखामध्ये आपण खूप नाचायला लागलो तरी हे वाक्य शिकवतं, खबरदार हेही दिवस जातील. आणि दुःखाने जरी खचून गेलो तरी ते वाक्य आधार देईल, हेही दिवस जातील. आणि या परिस्थितीमध्ये आपल्या लहान लेकीला सावतोबा सांगतायत, इथे पांडुरंग, या पांडुरंगाचा हा मळा आहे, त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलाय, आपण त्याचं कुळ म्हणून काम करतो, आपण त्याचे नोकर म्हणून ह्या मळा सांभाळतोय, या मळ्याचा मालक तो आहे. नागुनी ते ऐकलं, म्हणे बाबा खरंच की काय, आपल्या मळ्याचा मालक पांडुरंग आहे. हो पांडुरंग आहे. मग कधी येत नाही खंडणी वसूल करायला, वाटा मागायला, आला पाहिजे ना. सावतोबा म्हणले, आता तू बोलावलंस तर येईल. खरंच येईल बाबा, येईल. झालं. 8 वर्षाच्या मुलीने ते मनावर घेतलं, पटकन परकराचा ओचा तयार केला आणि मळ्यातल्या काही भाज्या, रताळी, गाजरं, जे काही असेल भाजीच्या पेंड्या केल्या आणि त्या ओच्यात भरून समोरून ज्या दिंड्या येत होत्या ना, त्या दिंड्यांच्या समोर ती उभी राहिली आणि येणाऱ्या वारकऱ्यांना सांगायला लागली, वारकरी दादा पंढरपूरला निघालात तो. अशी दिंडी एक 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 समोर यायला लागली. एका दिंडी समोर आडवी समोर उभी राहिली आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं, दादा पंढरीला निघालात का हो. ऐका ना, या आमचा जो मळा आहे ना, त्या मळ्याचा मालक आहे पांडुरंग.
त्या मळ्यातल्या काही गोष्टी आहेत त्याच्यापर्यंत पोहोच करता का हो? पण बघा, काहींच्या गळ्यात तुळशीची माळ असते. आमचे गुरुजी म्हणतात माळेला मळी 108, पण काहींकडे थोडेही तेवढे असतात. फक्त गळ्यात माळ असून उपयोग नाही, कपाळाला गंध असून उपयोग नाही. माळेबरोबर पथ्य आली, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळात अगदी विठ्ठलाच्या भजनात घालू, एक तारी संगे एक रूप झालो. काय पथ्य आहे? दुसऱ्याचं हृदय दुखावलं जाईल असा शब्दही मुखातून आणणं. बघा ना, अख्खी ज्ञानेश्वरी आपण उघडून बघूया कधीतरी. मला असं वाटतं आपल्यापैकी सगळेजण रोज 300 ओव्या वाचत असतील ज्ञानेश्वरीच्या, नाही का? मग 200 नाही 100 50 इकडे आपण 5 नाही, माझं नका ऐकू, नामदेव महाराजांचं ऐका. एकतरी ओवी अनुभवावी, हा एकतरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. एक तरी आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असेल नसेल तर ते खरंच ठेवूया बरं का. मी असं नेहमी म्हणते की सध्या फार टेन्शन आहे माणसाकडे, फार ताण आहे, तणाव आहे, व्यस्तता आहे. जो तो धावतोय. संत म्हणले सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. प्रचंड व्याप. आणि दिवसभरात आपल्याकडे बऱ्याचदा हे वाक्य, मला वेळ नाही, वेळ येत आहे का कीर्तनाला? कुठला वेळ नाही. मग जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे, मला वेळ नाही. आणि ते वाक्य आम्ही बऱ्याचदा उच्चारत राहतो, मला वेळ नाही. प्रपंचासाठी वेळ आहे, पण परमार्थासाठी वेळ नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये. ते म्हणतात की आम्ही प्रपंच फार आवडीने करतो, परमार्थ सवडीने करतो. बघू जमलं तर. आत्ता कुठे कीर्तन रिटायरमेंट झाल्यानंतर करायच्या या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्ञानोबा यांचं वय 16 वर्षाचं होतं फक्त ज्यावेळी जगाला ज्ञानेश्वरी दिली. 16 वर्षाचं होतं. 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. लोकांनी ती समाधी सुद्धा चर्चेत आणली. तुकोबरायांचं वैकुंठ गमन सुद्धा चर्चेत आणलं. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी उघडून पाहावी म्हणून 250 माणसांचा ट्रक गेला होता, भरून आणून दिला. शुक्ल नावाचे प्राध्यापक होते, शास्त्रज्ञ होते त्यावेळी ते सोनोपंत मामा दांडेकर होते. या सगळ्या मंडळींनी सांगावं ज्ञानोबराय पाहून घेतील काय ते. शुक्ल शास्त्रज्ञांनी सांगावं तुम्ही नंतर तुमचं काम करा, पण आधी मी एक प्रयोग सांगतो तेवढा करा. विज्ञान म्हणताना तुम्ही, मग तुमच्या विज्ञानाच्या पायऱ्यांनी आपण जाऊया. समाधीपासून काही अंतरावर 3 मीटर ठेवण्यात आले आणि आम्ही सगळे बाहेर थांबतो म्हणाले समाधीपासून. तुम्ही त्या मीटरचं रिडिंग घ्या आणि तुम्हाला जे अनुभवाला येईल त्याचा अनुभव घ्या. मंडळी सगळे बाहेर थांबले. ही सगळी ज्ञानोबांच्या समाधीचं अस्तित्व किंवा समाधीवर शंका घेणारी माणसं समाधी उखडून काढायला आली होती. त्या सगळ्यांनी मीटरवरचे काटे तपासले. काही अंतराच्या फरकाने किंवा काही क्षणातच मीटरवरचे काटे रिडिंग दाखवायला लागले. आतमध्ये चैतन्य आहे, आतमध्ये स्पंदन आहेत, आतमध्ये ऊर्जा आहे याची प्रचिती या सगळ्यांनी घेतली. बरेचसे फॉरेनर्स होते त्याच्यामध्ये आणि आजही कित्येक फॉरेनर्स वारीमध्ये सुद्धा येत आहेत. लंडनहून वारी गेली, हो ना, पंढरपूरला. आज आम्ही आळंदीला गेलो, देहूला गेलो, पंढरीला गेलो. कुणीतरी मला परवा म्हणाला ताई खरंच तिथं ज्ञानोबा आहेत आतमध्ये? म्हटलं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.